नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर 6 जून रोजी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। संभाजीराजे छत्रपती आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय मानवंदना देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारानं किल्ले रायगड दुमदुमले। शिवभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण व पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झालं असल्याचं पाहायला मिळाले। किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी पार पडला। या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांसह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। मोठ्या उत्साहात झालेल्या सोहळा कार्यक्रमासाठी या ठिकाणी कडक बंदोबस्तासह सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली। शिवप्रेमींसाठी मोफत बससेवा करण्यात आली होती। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले होते। या सोहळ्यानिमित्त विविध शासकीय विभाग आणि जिल्हा प्रशासनाने अन्नछत्र, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, सावलीसाठी मंडप, मोफत बससेवा आदी सुविधा मोठ्या प्रमाणात पुरवण्यात आल्या होत्या। जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह याप्रसंगी स्वतः उपस्थित राहून शिवराज्याभिषेक सोहळा 2024 निमित्तानं रायगडावर होळीचा माळ येथील कंट्रोल रूम, जगदीश्वर मंदिर, समाधीस्थळ व राजसदर येथे भेट देऊन पाहणी केली व मार्गदर्शन केले। विशेष करून आरोग्य व्यवस्था आणि अन्नछत्राची पाहणी केली, तसेच शिवप्रेमींची विचारपूस केली। रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले होते। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।